असं चुकी नाही करत, पण काय माहिती माझ्याकडनं कधी कधी असं चुकी करतो कारण मी बायकोची अक्कल काढतो वेळोवेळी, त्याच्यामुळे अशी चुकी होते माझ्या. मी हिची कधी अक्कल नाही काढली, हिची मिस्टेक होते. एक्सक्यूज मी. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही आहोत अंबरनाथला. आम्ही कुठे असतो कधी कधी आम्हालाच कळत नाही. आम्ही कधी भांडुपला असतो, कधी कल्याणला असतो, कधी अंबरनाथला असतो. आम्ही फिरतीवरतीच असतो. ह्या 6 वर्षामध्ये मी फक्त ब्रह्मांड फिरलोच आहे इकडे तिकडे. आणि मी ब्लॉग सुरू करण्याचं कारण की आता माझ्याकडे एक चुकी झाली. मला ना इथे अंबरनाथला ना झेप्टोवर ना काहीतरी सामान मागवायचं होतं. मी 400 रुपयाचं सामान मागवलं, पण मी ॲड्रेस सिलेक्ट केला कल्याणचा. हो, 400 रुपयाचं मागवलेलं, पण ते सगळं कल्याणला गेलं आणि परत 400 रुपयाचं मी आता परत सामान मागवलं जे इथे आलंय. तर आता ही काय बोलली 400 रुपयाचं काय बोलली आई ना होती का? मी आईस्क्रीम मागवलं अमूलचा. तो आता मी मम्मीला बोललो, मम्मी तू खाऊन टाक. आणि इथे बघू शकता आमच्याकडे ना वाटप बनवते आहे. मी जस्ट बोललो मालवणी स्टाईलचं कोणतरी जेवण बनवते, वाटप बनवते. मालवणी स्टाईलचं? व्हॉट डू यू मीन बाय मालवणी स्टाईलचं जेवण बनवतंय कोणीतरी? म्हणजे असं कसं बोलू शकतो? हा ठीक आहे, शाणा समजतो. शिकलीस तू बनवायला, मला माहिती आहे. चल अद्रक, खोबरं, इथे कांदा आणि गार्लिक आणि इथे थोडासा राग. बाय द वे कृतिका, तुला आता कसं वाटतं म्हणजे गोव्यावर येऊन? ना गोव्यावरून येऊन ना 8 तारखेला आलोय आणि आजची तारीख आहे 19. ठीक आहे ना. आणि आता ना मी जेव्हा इकडे आलो ना त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला जो मागच्या व्हिडिओमध्ये जो रोड दाखवला होता तिथपर्यंत आम्ही गेलेलो, मस्त अशी हवा खायला, थंडगार अशी हवा खाल्ली आणि आम्ही परत रिटर्न आलो. तर मजा आलेली त्या व्हिडिओ, खूप मस्त. आणि बाय द वे मी तुम्हाला सांगितलं नाहीये, मी ज्या फोनने आता शूट करतोय ना तो माझा नवीन फोन आहे, आयफोन 16. मला माझा बर्थडेचं गिफ्ट मिळालं म्हणजे बायको. त्याच्यामधून मी नवऱ्याला सांगितलेलं की कुठेतरी अजून एका ठिकाणी घेऊन जा मला, आपण दोघं ट्रिप करू. हा जाऊ ना, अजून मला सुट्टी संपली नाही माझी. माझं मंडे पासून जॉईनिंग आहे. आज काय वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, म्हणजे ऑलमोस्ट 4 दिवस आहेत. तर तू माथेरानला जाऊ शकते इकडे अंबरनाथला, जवळ आहे माथेरान. ठीक आहे, मग आपण जाऊया ना. का करते ओके करून का दाबतेस त्याला? तिचा मिक्सर खराब झालाय. बोल ना, तो तुझा फालतूपणा करू नको. त्याच्यामुळे मी दाबत नाहीये. तुझं जे झेपटं जे बावळपणा केले आहेस ना, त्याच्यामुळे मला आलं आणि लसूण लेट मिळालं आणि ते आता म्हणजे बारीक त्याचं थोडंसं कापते मी, जेणेकरून काय तिथे छोटे तुकडे असतील तर पटकन भाजले. अरे तुझ्याकडे ते आहे ना आपटायचं, ते काय बोलतो तुला? बरोबर, कसं रागवते बघ, किती रागवते. आणि ना माझ्याकडे ही चुकी का झाली माहिती का? मी झेप्टोला अनइन्स्टॉल केलेला माझ्या फोनमधला. ते मी आता परत रिइन्स्टॉल केला. तर रिइन्स्टॉल करताना माझ्याकडे तो डिफॉल्ट ॲड्रेस माझा कल्याणचा ॲड्रेसच राहिला आणि ऑलमोस्ट 6 मिनिटामध्ये तो पोहोचला. मी मला आताच ऑर्डर केला, हा पोहोचला कसा अंबरनाथला एवढ्या लवकर? आणि बोलतो असं मी तुमच्या बाहेर, घराच्या बाहेर उभं आहे. कुठे घराच्या बाहेर? वेल तर वाजलीच नाही. अरे बघतो अरे कल्याणचा ॲड्रेस टाकला. शिट बोललो होता माझ्या मम्मीला देऊन टाक जे आहे ते सगळं. परत मागवलं. मी असं चुकी नाही करत, पण काय माहिती माझ्याकडनं कधी असं चुकी करतो कारण मी बायकोची अक्कल काढतो वेळोवेळी, त्याच्यामुळे अशी चुकी होते माझ्या. मी हिची कधी अक्कल नाही काढली, हिची मिस्टेक होते. एक्सक्यूज मी. नेहमी काय एक्सक्यूज मी? काय तुझी अक्कल काढली? काय पण पकवते अक्कल काढली. ही चुकी करते भरपूर, बाकी काय नाही. आणि आता चुकून माझ्याकडनं चुकून पहिल्यांदा झालंय. याच्या अगोदर कधी गेलं मी सांग? एकदा पण चुकलो नाही मी आयुष्यामध्ये माझ्या. मी घर पण असं जेव्हा मी बंद करून सगळं लाईटी सिलेंडर खाली बंद करून सगळं होतं. माझ्या सासूला पण माझ्यावरती विश्वास आहे. जावई तुम्ही बरोबर करू शकता, माझ्या मुलीवरती विश्वास नाही असं बोलतात ते. विचारा, मी एकदा बघ, मी आता भांडुपला विचार म्हणजे मी त्यांना विचारेन, मग ते आन्सर देईल बघायचं. आणि ना इथे आलं की मला थोडंसं बरं वाटतं, कारण की मी खुलून ब्लॉगिंग करू शकतो. मी कल्याणच्या घरी ब्लॉगिंगच नाही करत. मला तो कॅमेरा उचलताच येत नाही. काय माहिती, मी एकदम आळशी बनत होतो, पण इथे करतो मी. आता आम्ही ना जेवणार आहे आणि जेवल्यानंतर आम्ही आमची जी वेबसिरीज आहे स्ट्रेंजर थिंग्स ती बघणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही झोपणार आहे. ही सकाळी उद्या ऑफिसला जाणार आहे. मी सकाळी तुम्हाला काय करेन ते सगळं दिसेलच. आता ही मला बोलली माझं मिक्सर खूप सुंदर आणि छान आहे. कर जरा फिरव, आम्ही चालू करतो. हे जर नीट नाही आलं तर बघा, मग तू बघच, मला बघायचं. फिरव.
फिरव तडपडला थांब जरा 1 मिनिट, तोंड बंद कर. बघितला स्वतःच्या वस्तूबद्दल काय बोललं की लगेच हे आहे त्याच्यात, खूप आहे त्याच्यात. मी वाटच बघतोय, मी तुला नवीन घेऊन द्यायला रेडी आहे, तूच मला नखरे नाही करतेस. फिरत नव्हता हा, याला काय आला अचानक तर खोल बघू. थांब जरा, Let me फिरवणार आहे see. थांब नाही जरा. जरा, पाणी खाली दिसतंय का तुला? हा ठीक आहे, तू मला जेवढं ओरडणार मी तेवढं चल निघ. हड. आणि हे कपडे ना कोणाला तरी द्यायचे होते, ते अजून ते तिकडेच आहेत. अजून मुहूर्त ते निघायचं अजून आहे. कोणाला देणार हा. ते देऊन टाक. स्वतःच वापरशील तू, असा हावरा आहेस. मी कृतिका द्यायला ठेवले, बहिणी आता पाणी टाकलं थोडस. हा. चलो खूप पाहिजे, ती बरोबर होतोय का? बघू किती बारीक झालं. अरे खूप फिरवावं लागतं, झालंय बारीक. म्हणजे अजून किती वेळ फिरवणार तू? बोल ना किती वेळ फिरवणार, बोल ना. सिरियसली म्हणजे ना, जर मला जेवताना थोडस पण असं दाताला लागलं तर तुला मी दाखवतो बरोबर. मी फक्त व्हिडिओ मध्येच बोलतो, त्याच्यानंतर ही माझे केस त्या हे माझ्यावरती डोमेस्टिक व्हायलन्सचा केस करणार तुझ्यावरती. तू माझ्या काय खूप आलं ना तर मग कल्याणला चालू कर. हा? बघितलं, ऍटला तू माझ्या आईकडेच जायला सांगते मला. बघितलं, मी जायला नाही सांगत आहे तुला. काय बोलते? तुला इन केस मला जर भेटलं, हे तू असं बोललास ना तेव्हा मी तुला हे उत्तर दिलं. कळालं? जाऊ दे यार, आता कोण बिचारा कोण तिचा ते म्हणजे कोण फॅन असेल ना मला कमेंट करेल, हा किती छळतोस तिला. काय बाबा, मला कधी कधी कोण काय कमेंट करत. तू चढतोच ना. काय मी छळत नाही, मी एवढा चांगला नवरा आहे ना. तू किती सोमवार गेले असतील ना, त्याच्यानंतर मी प्रकट झालो, समजलं का? हो मला गोवा ट्रिप मध्ये पण खूप बापरे, म्हणजे तुझे मिस्टर म्हणजे बापरे केवढा साधा माणूस ना. आम्ही बघितला नाही. पण तुला ऍसिडिटी झाली असेल मग ना. किती साधा आणि किती आहे ते बघा येऊन. किती चांगलं म्हणजे. ठीक आहे, मी याचं फायनल जेव्हा झालं ना, ही जेव्हा लास्टला एंड करेल तेव्हा मी हा, दाखवेन. कारण ते कंटाळतील आता त्या मिक्सरच्या घरने. या टायमाला मी हारलोय, आय एम सो सॉरी. काय माहिती का, ऐक ना, नॉट ह्या टायमाला. नाही पण हे जेव्हा पण करायची ना तेव्हा असं नाही व्हायचं. त्याच्या खूप जाड राहायचं कृतिका. आणि हे माहिती, हे काय माहिती, हे कृतिका जेव्हा माझ्याशी लग्न केलं तेव्हा ते तिचं जुनवाला उचलून घेऊन गेलेली. जुनावाला नाही उचलून, नवीन होते हे तुझं कसं हे क्लब मधलं. माझ्या क्लब मधलं आहे ते, मी उचलून नाही आणलं होतं. मग ते माझं एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीचं बजाजचं आहे ते, म्हणून मी आणलं होतं. ह्याच्यामध्ये मी शेक वगैरे बनवायचे, प्रोटीन शेक वगैरे क्लब मध्ये असतं. मग तू आता स्वतः वर्कआउट तर करत नाही, कर ना. करणार आहे मी आता थोडी पण चालली का प्लीज. असा दम लागतो तिला. काय सोड जा, बोल ना. चमचा आण जा. इधर इज्जत में. अरे यार चमचा आण. शरद राव प्लीज चमचा आण, असं जरा बोल. शरद राव चमचा आणा, जाऊन तुमच्या घशामध्ये घालते वाटप. जा. चला मी जरा चमचा आणतो. मी माझी थोडं घरातली कामं करतो. तुम्ही पण तुमच्या घरातली कामं करत असाल तर कमेंट मध्ये मेन्शन करा. तुमचे हस्बंड करत असतील तर सांगा. बाकी माझ्याकडे बघा ब्रँड बघ किती, तेलाचे डब्बे, काय ब्रँड आहे भाई. सगळे तुझेच आहेत, हे पण सांग ना तोंडवर. तेल, नंतर ते काय कुठलं हेअर सिरम आहे ते, कॅस्टर ऑइल, पावडर, नंतर ती कुठलं तेल आहे, आणि नवरात्र तेल आहे. मी बोलणार होती स्टोन. हे सगळे माझे व्हिडिओचे स्पॉन्सर आहेत. ठीक आहे, आता ते स्पॉन्सरशिप नाही देतात पण खूप लवकर स्पॉन्सरशिप देतात. ठीक आहे, चला भेटतो मी तुम्हाला. आणि फायनली आमचं जेवण झालं आहे. इथे बघू शकता मुगाची उसळ आहे ना, मटकीची उसळ दाखव जरा. बघा वाफ आहे बघ. इथे कांदा भाजी मी मगाशी केली होती. हा आमचा बासमती भात आहे, जो मलाच आवडतो खायला. मला असा मोकळा भात खायला खूप आवडतो. तुम्हाला आवडतं का नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि आता मी लावणार आहे, सॉरी खाली आहे ना, मी आता लावणार आहे नेटफ्लिक्स. ठीक आहे, आम्हाला लावायचं आहे स्ट्रेंजर थिंग्स. कारण की आम्ही जेवताना आणि रात्रभर बघत असतो. आणि हिला पण तसा क्रेज लावला आहे मी, डेंजरवाला. चला आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला परत सकाळी भेटतो मी. चला
हॅलो, आवाज येतोय का? लास्ट टाइम मी चमचा वापरला होता. ज्याने कोणी माझा मागचा म्हणजे खूप जुना व्लॉग बघितला असेल तर मी हा माईक असाच चमच्याला लावला होता. आज मी फोक यूज करतोय. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज म्हणजे नेक्स्ट डे आम्ही जेवलो, नेटफ्लिक्स बघितला, झोपलो. मला माहीत नाही कृतिकाला असे काही भूताचे सीन्स येतात तर ती खूप जास्तच घाबरते रात्री. म्हणजे ती लिटरली एकटी झोपूच नाही शकत. बऱ्याच मुलींचं असेल, म्हणजे लेडीज लोकांचं असेल. तुम्ही हॉरर मूवी बघितली किंवा हॉरर वेबसिरीज बघितली की भीती वाटते का रात्री झोपताना? मला बिलकुल पण नाही वाटत. मला भाई तुम्ही बोला ना की सगळ्या लाईट बंद करून आणि भूताचा पिक्चर बघ तरी मी बिंदास बघेन. काय माहिती, ती लहानपणीच गेली होती माझी भीती. हो. तर आता कृतिका आता कामाला गेली. मी काय करू, मी रिकाम तिकडे आहे. आता आज आहे थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. बस माझ्याकडे 2 दिवसच राहिलेत आणि त्याच्यानंतर मला रिजॉईन करायचं ऑफिस. ही जी लाँग सुट्टी मी घेतली ज्याच्यामध्ये मी गोव्याला गेलो, खूप मजा केली, रिलॅक्स केला बॉडीला आणि आय एम गोइंग टू रिजॉईन नाव परत वर्क लाईफ. आणि थोडंसं एक कन्फ्युजन आहे मला तुमच्याबरोबर बोलायचं होतं. मी बोलो बसूनच बोलतो. आता होतं कसं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी राहतो, माझं घर कल्याणला आहे, जिथे मी मम्मी पप्पांबरोबर राहतो. हे माझं अंबरनाथचं घर आहे, हे माझं स्वतःचं घर आहे. दिस इज माय पर्सनल स्पेस. मी काही करू शकतो इकडे. म्हणजे मी खरं सांगू ना, मी काही पण करू शकतो. म्हणजे देर इज, म्हणजे मला विचार नाही करायला लागत की मला आता हे करायचं आहे, मला हे करायचं आहे. मी बिंदास करू शकतो. तेच मी कल्याणच्या घरी नाही करू शकत. द रिझन इज दॅट मी तुम्हाला सांगितलं की मी पहिल्यापासूनच ना, म्हणजे माझे पप्पा असतील ना तर मी खूप कमी बोलतो तिकडे. म्हणजे खूप कमी, लिमिटेड एकदम. ते एक बोलतात ना शेलमध्ये जातो. हे लहानपणापासूनच तसं आहे. म्हणून आता मी किती प्रयत्न केला व्लॉग करायचा तिथे कल्याणला तर मला जमतच नाही घरी करायला. इथे आलो की मी करतो कारण की हे आपलं स्पेस आहे असं. तर ॲक्च्युली काल आमचं असं डिस्कशन चाललं होतं माझं आणि कृतिकाचं की यार कृतिका, आपण हे घर ठेवलं आहे, काय करायचं? म्हणजे जस्ट आपण घराचे EMIs पे करतोय, बाकी काय नाही. कृतिका मला बोलली आता एवढे वर्ष तर EMI, म्हणजे मी ऑलमोस्ट 10 वर्ष EMI पे केले, आता फक्त 10 वर्ष बाकीचे राहिलेत आणि ऑलमोस्ट बऱ्यापैकी हा म्हणजे होम लोन संपायला आला आहे. तर कृतिका बोलली कशाला विकायचं, आता आपण एवढे पैसे तर इंटरेस्टमध्ये भरलेत होम लोनचे, तर का विकायचं, राहून दे घर. तर तिचं पण बोललं बरोबर आहे. बाकी तुम्हाला मी माझ्या घराच्या बाजूला जे सराउंडिंग दाखवलेलं फॉरेस्ट, इथे जी एअर मिळते ना यार, दॅट इज वर्ल्ड बेस्ट. कल्याणला तुम्हाला माहिती आहे जे कल्याणचे आहेत तिथे ऑलरेडी एवढं डेव्हलपमेंट झालं, एवढं कन्स्ट्रक्शन, मला एक झाड नाही दिसत तिकडे. खूप हार्डली काही झाड दिसत. इथे एवढी फ्रेश एअर येते ना. सकाळी मी 8 वाजता उठलो होतो, तेव्हा मी बाहेर बॅल्कनीमध्ये उभा होतो आणि एवढे सॉलिड असे वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज येत होता ना की ते कानाला ऐकून एवढं मस्त वाटलं ना की खूप भारी वाटतं. म्हणून मला इथे यायला खूप आवडतं. त्या रिझनमुळे मी इथे येतो. आणि ना बस ट्रॅव्हलिंगचं थोडंसं हेक्टिक होऊन जातं. बघा कसं आहे ना, कल्याणच्या पुढे ना थोडं येणं डिफिकल्ट होऊन जातं. म्हणजे ट्रेन्स आहेत पण क्राऊड एवढा होतो ना की यार थोडंसं माझ्यासाठी डिफिकल्ट होतं. कल्याणपर्यंत मी कसंही येऊ शकतो कारण बॅक टू बॅक स्लो ट्रेन असतात, तर ते मला थोडं कन्व्हिनियंट पडतं. पण कधी कधी असं विचार करतो यार इकडनंच ट्रॅव्हल करू. मी इकडनं ट्रॅव्हल केलं आहे, असं नाही की नाही ट्रॅव्हल केलं. मी 1-1.5 वर्ष ट्रॅव्हल केलं आहे अंबरनाथ टू अंधेरी. हां, थोडंसं डिफिकल्ट होतं कारण की स्पेसिफिक ट्रेन्स पकडायला लागतात, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत. बाकी कल्याणला येताना असं काही विचार नाही करत, माझ्या डोक्यात विचार नसतो, मी कुठलीही ट्रेन पकडून येऊ शकतो. पण इकडे येताना मला स्पेसिफिक ट्रेन्स पकडून यावं लागतं. तोच फक्त ड्रॉबॅक नाही बोलता येणार, थोडंसं 19-20 का आहे फरक, जास्त लांब नाही. कल्याणपासून हे बाय 3 स्टेशन आहेत. हां, 2 स्टेशन आहेत, सॉरी. तर म्हणजे विठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि मग अंबरनाथ. मला फक्त एक सजेशन हवं होतं. तुम्ही माझे जे खूप खूप जुने सबस्क्रायबर आहे आणि खूप म्हणजे मला व्हिडिओ थ्रू ओळखतात, म्हणजे तुम्हाला आतापर्यंत माझा थोडासा नेचर कळालाच असेल. मला एक थोडं फ्रेंडली सजेशन हवं होतं. तुम्हाला काय वाटतं मी कुठे राहिलं पाहिजे? म्हणजे मी ना असं कधी कधी विचार करतो मी कुठे सेटल होऊ यार. मला एका जागेवर आता सेटल व्हायचं, बस झालं, मला कंटाळा आला आहे. कारण की ना काय माहिती, बस कंटाळा आला आहे. मी काल कृतिकाला बोलतो की भाई आपण इथेच सेटल होऊया का परत, म्हणजे अंबरनाथ. मला माहिती आहे थोडं ट्रॅव्हलिंग डिफिकल्ट होतं. ट्रॅव्हलिंग एक फक्त हा एकच कन्सर्न आहे, बाकी काही कन्सर्न नाही यार. बाकी इतर मस्त लाईफ चालते यार इथे. म्हणजे एकदम म्हणजे मी वर्ल्डपासून कटआउट होऊन जातो. म्हणजे ते चाव चाव व्याव व्याव नाही आहे इकडे. एकदम खूप शांत पीस आहे बाई इकडे आलं ना की मी इकडनं कल्याणला गेलो ना की खूप क्राऊडेड होऊन जातं. म्हणजे एवढं ओव्हर क्राऊडेड झालं ना कल्याण, तर काय सांगू. आणि भांडुपला गेलो तर ते अजून क्राऊडेड आहे. म्हणजे मला असं वाटतं बाबा काय, इथे आलं की थोडं शांतता वाटते. बाकी थोडंसं लांब आहे, तेच एक रिझन आहे. मला फक्त तुम्हाला काय वाटतं यार, म्हणजे मी कसं विचारू तुम्हाला, ॲज माझ्यापेक्षा मोठे आहेत तुम्ही, की मी इथेच राहिलं पाहिजे,
विथ माय वाईफ की मला कल्याणला जायला राहिलं पाहिजे. तिथे माझा भाऊ राहतो, माझी बहीण पण आहे, मॉम डॅड पण आहेत, की मला आता भांडूपला शिफ्ट झालं पाहिजे कारण की माझं ऑफिस जवळ आहे तिकडनं. ॲक्च्युली 20 मिनिटावरती ऑफिस आहे माझं, मला ट्रॅव्हलिंग थोडं कमी पडतं. मला तेच कळत आहे, एक तर इथे राहिलो तर इथे मी खूप म्हणजे पीसफुली राहू शकतो, बस मला ट्रॅव्हलिंग हेक्टिक पडतं. कल्याणला पण राहू शकतो. कल्याण थोडंसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ऑलरेडी आम्ही खूप जास्त जण राहतो एका घरामध्ये, तर थोडंसं 19-20 हो जात आहे. भांडूपला माझं दॅट्स नॉट माय हाऊस, माझं मदर इन लॉचं घर आहे. जास्त दिवस राहिलो तर समजून जाणार, जास्त दिवस मी नाही राहू शकत. एखाद हफ्ता राहिलो किंवा 3-4 दिवस राहिलो तर बरं वाटतं. जास्त राहिलो की मग मला पण थोडंसं आतून वाटतं यार बस झालं, चला आपण आपल्या घरी जाऊ. तर यार मला काय माहिती मी हे का बोलतोय सोशल मीडियावरती, मला माहिती आहे, कारण कन्फ्युज्ड आहे मी कालपासून. तर प्लीज तुम्ही कोणी सजेशन देऊ शकता का मला, या तुम्ही मला इंस्टाग्राममध्ये DM करू शकता, तुम्ही मला मेसेज करू शकता. आय विल चॅट विथ यू. म्हणजे थोडंसं पर्सनल ओपिनियन कोणाचं घेतलं विच विल हेल्प मी टू सेटल. मला सेटल व्हायचं, बस झालं यार, मला असं कंटाळा आला आहे, खरंच कंटाळा आला आहे. बाकी लाईफ मस्त चालली आहे, मजा केली. हे जे सुट्टीचे दिवस आहे खूप एन्जॉय केले. आता ह्याच नोटवरती हा छोटासा व्लॉग केला आहे आम्ही. जर आवडला तुम्हाला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता भेटू लवकरच नवीन नेक्स्ट व्लॉग. कधी येतो ते मला माहिती नाही, पण लवकरच भेटू. टेक केअर, बाय.